चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कोल्हापुरी भडंग कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी एक मोठं पातेलं घ्यायचं, ते खूप तापवायचं आणि एकदम बारीक गॅसवरती जे तुमचे मुरमुरे आहेत अर्धा किलो घेतलेत मी, ते तुम्ही छान असे परतवून घ्यायचे सो दॅट त्याच्यात मऊपणा अजिबात राहणार नाही. आता साहित्य काय काय लागतं ते एकदा आपण बघून घेऊयात. तर त्याच्यासाठी लागणारे एक लिंबू, 1.5 ते 2 चमचे मीठ, ते पण तुम्ही टेस्ट बघून मुरमुऱ्यांची घालायची असते. हे आहे आमचं कोल्हापुरी तिखट. तुम्ही नॉर्मल मिरची पावडर जरी घातली तरी चालेल. हे मी 5 ते 6 चमचे घेतलेलं आहे. हे आहे 3 चमचे बेसन डाळीचं पीठ आणि हे आहेत शेंगदाणे, एक फुल वाटी भरून घेतलेले आहे मी. जेवढे जास्त शेंगदाणे तितके जास्त टेस्टी लागणार आहे भडंग. हे ऑलमोस्ट 3 लसणाचे गड्डे घेतले होते मी, छान स्वच्छ करून घेतलेत. आणि पिठी साखर आहे, ती पण तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आता आपण ही जी भडंग आहे, ही भडंग एकदा तुम्ही बनवलीत किंवा एकदा तुम्ही खाल्लीत की आय एम शुअर तुम्ही बाजारातून परत कधीच भडंग विकत नाही घेणार आहे. आणि तुम्ही नक्की बनवून बघा घरी आणि मला सांगा की कशी लागते आणि कमेंट्समध्ये नक्की तुम्ही सांगा. मग आता आपण त्याच्यासाठी तेल घेणार आहोत. पाऊण वाटी तेल, आपलं नॉर्मल जे कुकिंग ऑइल असतं ते, आणि त्याच्यात शेंगदाणे एकदम बारीक गॅसवरती परतून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. मेक शुअर की गॅस एकदम बारीकच राहील, नाहीतर करपून जातील शेंगदाणे. ह्या वाटीने मी पाऊण वाटी तेल घेतलं होतं. आता हे शेंगदाणे फ्राय झाले की मग आपण जे मुरमुरे आहेत त्याच्यामध्ये डायरेक्टली ओतून घेऊयात. आणि जेव्हा ओतून होतील शेंगदाणे तर मेक शुअर की तुम्ही लगेचच त्याला हलवून घ्याल, मिक्स करून घ्याल, म्हणजे जे तेल आहे ते एका जागीच लागणार नाही, सगळ्या मुरमुऱ्यांना व्यवस्थित नीट तेल लागेल. गॅस बंद करून त्या तेलात आपण लिंबू पिळून घेणार आहोत. आणि जो चरचर आवाज आहे पाणी घातल्यावर तेलात किंवा लिंबू पाणी घातल्यावर, तो पूर्णपणे बंद झाला पाहिजे, तेव्हाच तुम्ही पुढची प्रोसेस करायची आहे. त्यात आता मी लसूण बारीक करून घातलेली आहे आणि ही पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत किंवा ह्याचा पण आवाज पूर्णपणे बंद होईपर्यंत तुम्ही भाजून घ्या. आणि लगेचच आपल्या चिरमुरे किंवा मुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्या आणि मिक्स करायचं. हे मात्र विसरायचं नाही, म्हणजे वास जो आहे लसण्याचा तो सगळीकडे एकसारखा लागतो. मग आपण घालणार आहोत सगळं बेसन. आणि बेसन घातल्यावरती ह्याला खूप फेस येतो, त्यामुळे तुम्ही मोठं जे पातेलं आहे, मोठं जे भांडं आहे तेच घ्या. हे बघा कसा फेस येतो त्याला. आणि हे 1.5 ते 2 मिनटं एकदम बारीक गॅसवरती हे फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्हाला कळून येईल, कलर चेंज झालेला असेल आता ह्या बेसनाचा आणि फेस पण ऑलमोस्ट गेलेला आहे त्यातला. तर लगेचच आपलं जे लाल तिखट आहे सगळंच्या सगळं घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि तिखट घातल्यावरती पण तुम्ही बघू शकता किती फेस आलेला आहे ह्याला आणि किती छान कलर आलेला आहे. आता हे जे मिश्रण आहे तिखट आणि तेलाचं, तर ते जे मिश्रण आहे ते आपण जे मुरमुरे आपण साईडला ठेवलेले आहेत त्याच्यावरती डायरेक्टली ओतून घ्यायचं आणि लगेचच मिक्स करायचं, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित तिखट लागलं जाईल. तुम्ही बघू शकता कलर कसा लगेच चेंज झालेला आहे. तुम्ही हाताने पण मिक्स करू शकता, पण भाजायची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही चमचा वापरा नेहमीच. आता ह्याच्यामध्ये राहिलं होतं काय, मीठ घालायचं राहिलं होतं, तर ते मीठ आपण घालून घेऊ. मी जे दाखवलं होतं त्यातलं मी थोडं मीठ ठेवलेलं आहे, कारण ह्या मुरमुऱ्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतंच. आणि ही जी आहे पिठी साखर, ही पिठी साखर पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. काही लोकांना आवडतही नाही पिठी साखर घातलेली, पण आम्हाला आवडते, आम्ही घालतो. हे सगळं घातल्यावरती कसं अगदी तिखट, गोड आणि आंबट लिंबू घातल्यामुळे ही चव त्याला खूप छान येते. आणि असं जे पातेलं आहे हे तुम्ही डायरेक्टली पण असं मोठ्याने मिक्स करू शकता. मग तयार झाली आपली कोल्हापुरी झणझणीत भेळ म्हणू शकता आणि तुम्ही भडंग पण म्हणू शकता. कांदा आहे
किंवा कोथिंबीर आहे त्याच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आमच्या चॅनलला.